त्याच शाखेच्या उपाध्यायांच्या हजारो विद्यार्थी या ठिकाणी ज्ञानोद्धाराचं काम करत आहे आणि त्यांनी ही संधी उपलब्ध करून शिक्षकांना चांगलं दर्जेदार क्वालिटीचं शिक्षण मिळालं पाहिजे, गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून देखील त्यांनी प्रयत्न केले आणि या संकल्पनेतूनच की शिक्षणाची गंगा भोजनाच्या दारापर्यंत नेण्यासाठी त्यांनी गिरदार तुकोबराव मोझे संस्था या नावाची शैक्षणिक संस्था सुरू केली आणि या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आज हजारो विद्यार्थी भोजन वर्गातील मध्यम वर्गातील हजारो विद्यार्थी आज अगदी पूर्ण प्राथमिकपासून उच्च शिक्षणापर्यंत आपल्या संस्थेमध्ये शिक्षण घेत आहेत. शाळेची गुणवत्ता दर्जा चांगला असल्यामुळे भरपूर पालक प्रवेश घ्यायला येतात, परंतु आपल्याला त्या पालकांना प्रवेश देत आहे. नाव स्वरा सागर पाटील. सर्वप्रथम सर्व सहयोजकांना धन्यवाद देते. धन्यवाद यासाठी देते कारण भाऊच्या वाढदिवसानिमित्त मला बोलण्याची संधी दिली. कारण हे म्हणजे चंद्र आणि सूर्याच्या पंक्तीमध्ये मेणबत्तीला ठेवल्यासारखं आहे. म्हणून धन्यवाद देऊन मी माझं मनोगत व्यक्त करते. झाले पाहू होतील पाहू परंतु या समूहा स्वतः उच्चविद्या विभूषित असून देखील जराही गर्व न बाळगणारे ऋषीमत्व व्यक्तिमत्व ते म्हणजे आमचे भाऊ. येरवडा भागातील पुणे शहरातील शाळांप्रमाणे उपक्रमशील ज्ञानाचा वापर व्हावा, चांगल्या नव्हे तर उत्तमोत्तम शाळा तयार व्हाव्यात आणि आमची मुले कलेक्टर, डॉक्टर, इंजिनियर यासारख्या मोठमोठ्या पदावर जावी. विद्यार्थ्यांनी उच्च विद्या विभूषित व्हावं आणि आई वडिलांचं नाव मोठं करावं हीच त्यांची इच्छा असते. इयत्ता 10वी गुणवत्ता यादीत झळकणाऱ्या विषयानुसार प्रथम येणाऱ्यास प्रत्येकी ₹1,00,000 भाऊंनी दिलेली आहेत. आमचे भाऊ हे एका जवाहिऱ्यासारखे आहेत. समोर येणाऱ्या हिऱ्याचे मोल त्यांना सहज ओळखता येते. मध्यंतरी सयाजीनाथ विद्यालयाची एक विद्यार्थिनी राष्ट्रीय स्तरावर पदक होईल आणि खूप बक्षिसे पटकावली. तिचे कौतुक करण्यात आमचे भाऊ पण मागे राहिले नाही. स्वतः त्या विद्यार्थिनींना ₹1,00,000 रोख पारितोषिक दिले. आमच्या भाऊंची ज्ञानेश्वर माऊलींवर आभार भक्ती आहे. कोणत्याही कामाची सुरुवात माऊलींना